नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 नाटक हा एक साहित्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि आज याच्यामध्ये नाटक साहित्य प्रकाराचा परिचय आज आपण पाहणार आहोत। नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा। दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आहे। संगीत नाटक, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक या प्रकारचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केली असून नाटकाशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे। या माहितीतून नाट्य क्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हाला समजू शकतील व भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल। बघा, नाटक या साहित्य प्रकाराचा आपल्याला परिचय करून का घ्यायचा आहे? कारण याच्यासाठी तुम्हाला नाटक समजून घेणं गरजेचं आहे। नाटकाचा योग्य परिचय होणं गरजेचं आहे। कारण नाटक हे दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून त्याचं वेगळेपण आहे। जरी नाटक हा साहित्य प्रकार असला तरी दृकश्राव्य म्हणून त्याचं एक वेगळेपण आहे। याच्यामध्ये नाटकामध्ये संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या असं त्याचं स्वरूप असतं आणि मग या स्वरूपाची याच्यामध्ये वैशिष्ट्येसुद्धा नमूद केलेली आहेत। म्हणजे संगीत नाटकाची वैशिष्ट्ये असतील, प्रायोगिक नाटकाची असतील, व्यावसायिक नाटकाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नाटकाशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्यांचं महत्त्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे नाटक हा फक्त कुठल्या लेखकावरती किंवा कलाकारांवरती अवलंबून असणारा घटक नाही, तर नाटकासाठी सांघिक कार्य अतिशय महत्त्वाचं असतं। म्हणजे स्टेजवरच्या कलाकारांबरोबरच पडद्यामागचे जे कलाकार आहेत ते सुद्धा नाटकाच्या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी तितकेच महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरतात। याची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि या माहितीतून आपल्याला नाट्यक्षेत्रातल्या व्यवसायाची नवीन क्षितिज माहीत होणार आणि यापैकी कुठल्या एखाद्या घटकामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करिअरसुद्धा करू शकता। आणि त्याचबरोबर भाषिक अनुषंगाने नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद तुम्ही घेऊ शकाल। बघा, नाट्य भिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापेक समाराधनम इति महाकवी कालिदास। महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे। ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे। आपण जे ऐकले पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे। प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळं सांगावंसं वाटतं। त्यातून साहित्याची निर्मिती होते। नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो। लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात। तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो। मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते। कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे बदलल्या असल्या तरी माणसांचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत। या मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडते। त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकातून होत असते। समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे। नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे। म्हणून आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत। बघा, महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न आवडी असणारे सगळ्या लोकांचं एकाच वेळी समाधान करणारा हा नाटक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे। म्हणजे नाटक ऐकता येतं, पाहता येतं, वाचता येतं। म्हणजे पाहणारा, वाचणारा, ऐकणारा एकाच वेळी, म्हणजे एखाद्याला पाहायचं असेल तर तो पाहू शकतो, एखाद्याला नाटक वाचायचं असेल तर तो वाचू शकतो। म्हणजे इथं नाटक हा वाङ्मय प्रकार कसा आहे? वेगवेगळ्या आवडीनिवडी असणाऱ्या लोकांचं समाधान करणारा आणि हा ललित साहित्याच्या प्रकारांमधला लोकप्रिय साहित्य प्रकार आहे। तुम्हाला साहित्य प्रकार माहीत असतील, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, चरित्र, प्रवास वर्णन आहे, त्याचबरोबर आत्मकथन आहे, व्यक्तिचित्रण आहे, त्याचबरोबर बखर वाङ्मय प्रकार आहे। म्हणजे असे हे वाङ्मय प्रकारातला नाटक हे एक साहित्य प्रकार आहे। मग माणसाला म्हणजे साहित्याची निर्मिती कशातून होत असते? बघा, एखादा आपल्याला नवीन अनुभव आला तर तो आपल्याला सांगावासा वाटतो। बघा, मग कुठलाही कसलाही अनुभव असू दे, तो आनंददायक असू दे, दुःखकारक असू दे,
तर हा अनुभव आपल्याला दुसऱ्याला सगळं सांगावंसं वाटतं. ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे आणि त्यातूनच साहित्याची निर्मिती होत असते. मग कोणी तोंडी सांगेल, आपल्याला अनुभव आलेला एखादा कोणी तोंडी सांगेल, कोणी लिहून म्हणजे साहित्याच्या माध्यमातून सांगेल. म्हणजे यासाठी माणसाची जी सहज प्रवृत्ती आहे की आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो दुसऱ्याला सांगणं आणि यातूनच साहित्याची निर्मिती होत असते. मग नाटक हा जो साहित्य प्रकार आहे त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. बघा, इथं नाटक सादर होत असल्यामुळं प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडतो. आणि नाटक बघा, नाटकामध्ये लोकसंवाद आणि लोकरंजन ह्या दोन महत्त्वाच्या बाजू असतात. नाटकाच्या दोन महत्त्वाच्या बाजू, म्हणजे लोकांना काय करायचं, जिवंत प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडवून आणायचा आणि दुसरं लोकांचं मनोरंजन करायचं. लोकांशी संवाद साधायचा आणि लोकांचं मनोरंजन करायचं, या त्याच्या महत्त्वाच्या दोन बाजू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला महत्त्वाचा भाग कुठला असतो तर लेखकाचा जो विषय आहे, लेखकाने मांडलेला विषय आहे, तो विषय लोकांपर्यंत पोहोचवणे. म्हणजे आतापर्यंत जर मराठी साहित्य म्हणजे साहित्याचा तुम्ही अभ्यास केला, मराठी साहित्याचा असं नाही तर साहित्याचा जर आपण विचार केला तर साहित्यामध्ये म्हणजे तत्कालीन समाजाचं चित्रण म्हणजे तत्कालीन समाजाचं चित्रण आपल्याला साहित्यातून घडत असतं. म्हणजे कुठल्या काळातलं साहित्य आहे, त्या काळातला समाज व्यवस्था कशी होती, हे सगळं म्हणजे त्यावेळेचं सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती, तर या सगळ्याचं चित्रण आपल्याला साहित्याच्या माध्यमातून घडत असतं. आणि त्यामुळं लेखकाला जो विषय मांडायचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकारचा विचार केला आता हा आपल्या नाटक साहित्य प्रकाराचा विचार केला तर बदलत गेलेल्या समाजाचं चित्रण झालेलं दिसतं. म्हणजे बदल हा अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हापासून मानव उदयास आला तेव्हापासून आत्तापर्यंत बघितलं तर बदल खूप घडत गेलेले आहेत. आणि मग हळूहळू असा विकास टप्प्याटप्प्याने विकास होत गेला, भाषेचा उदय झाला, त्यानंतर समाजामध्ये मग असे जे काही बदल होत गेले त्या प्रत्येक बदलाचं चित्रण या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल. कुठल्याही समाजातल्या ज्या चालीरीती आहेत ह्या कालपरत्वे बदलत आलेल्या आहेत. आता आपण पाहिलं तर जुन्या काही चालीरीती, रूढी, परंपरा आहेत त्या बदलत आलेल्या आहेत. तसंच परंतु माणसाचं स्वभाव बघा, माणसाच्या भावभावना, स्वभाव या मात्र कायम स्वरूपी अनेक वर्ष कायमस्वरूपीच राहिलेल्या आहेत. जरी चालीरीती, रूढी, परंपरा बदलल्या तरी माणसाच्या भावभावना आणि स्वभाव याच्यामध्ये बदल झालेला नाही. त्या भावना वर्षानुवर्ष कायम राहिलेल्या आहेत. बघा ना, एखाद्याचा स्वभावाला औषध नाही आपण असं म्हणतो. बघा, एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही म्हणजे काही झालं तर मूळ व्यक्तीचा स्वभाव कधीच बदलत नाही. तसंच भावभावना ज्या आहेत त्या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. का भावभावनांमध्ये बदल झालेला आहे? नाही. म्हणजे पूर्वी म्हणजे आपल्याला होणाऱ्या दुःखाची भावना असेल, आनंदाची असेल, तिरस्काराची असेल, एखादी गोष्ट दुःखकारक असेल तर पूर्वीच्या लोकांना सुद्धा दुःख होत होतं आणि आपल्याला सुद्धा आता दुःख होतं. म्हणजे ह्या भावभावना गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. मग यातील बघा, मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन आपल्याला नाटकातून घडतं. मग ह्या माणसाच्या वेगवेगळ्या भावभावना आहेत. त्याचबरोबर स्वभाव, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो तसं जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. मग त्या वेगवेगळ्या स्वभावांच्या विविध छटांचं दर्शन आपल्याला नाटकातून घडतं. त्याचबरोबर समाजाचे वास्तव चित्रणसुद्धा नाटकातून घडत असतं. मग मगाशी मी सांगितलं की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मग समाजामध्ये काय घडतंय तर याचं चित्रण साहित्यामध्ये येतं. मग नाटकसुद्धा हा एक साहित्य प्रकार आहे. त्यामुळं समाजाचं वास्तव जे काही सध्या समाजामध्ये घडतंय हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर साहित्याचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि त्यातलाच नाटक हा एक साहित्य प्रकार आहे. समाजातील बदल बघा, आपल्या समाजामध्ये घडणारे जे बदल आहेत ते नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा ही फार प्राचीन काळापासून आहे. म्हणजे प्राचीन आहे. जसजसं म्हणजे काळ बदलत गेला तसं बदलत्या समाजाचं चित्रणसुद्धा ह्या साहित्यातून घडत आलं, नाटकातून सुद्धा घडत आलं. मग नाटक हा काय आहे तर समाजाचे योग्य दर्शन म्हणजे अगदी व्यवस्थित दर्शन घडवणारा हा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.
म्हणजे प्रयोग करतात येणारा असा हा साहित्य प्रकार आहे. म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय आपण करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं नाटकात कोणकोणते घटक समाविष्ट असतात, त्यांचा महत्त्वाचा रोल काय, म्हणजे नाटक हे कुठल्याही एका व्यक्तीवरती अवलंबून नसून त्यासाठी सांघिक कार्य महत्त्वाचं असतं. आणि मग म्हणजे सांघिक कार्य महत्त्वाचं असतं, म्हणजे याच्यामध्ये जे समोर दिसणारे कलाकार त्याच्या इतकाच पडद्यामागच्या कलाकारांचा सुद्धा महत्त्वाचा रोल असतो. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या नाटक एक साहित्य प्रकार परिचय यातून करून घ्यायचा आहे. याच्या पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत, नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.